श्री स्वामी समर्थ. बाळा, तो हा संदेश नीट मन लावून ऐक. तुझ्या मनातील आत्ता जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तू हा संदेश न चुकता शेवटपर्यंत बघ. जर आजचा संदेश तू पूर्ण पाहिलास नाहीस तर तुला आनंदाची बातमी मिळणार नाही. बाळा, स्वामी सांगत आहेत ते तू पूर्णपणे ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे. बाळा, स्वामी तुला म्हणत आहेत आजचा हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल. बाळा, स्वामी म्हणतात तुमच्या आयुष्यातील आर्थिक संपत्तीवर कधीही घमंड करू नका. पैसा आज आहे पण तो उद्या पण असेल असे नाही. अंकांमध्ये मोजल्या जाणाऱ्या गोष्टी कधी ना कधी संपतातच. स्वामी म्हणतात आम्ही तुला रोज असेच येथेच भेटायला येत जाऊ. त्यामुळे या चॅनलला तू आत्ताच सबस्क्राईब करून घे, म्हणजे मी तुला रोज भेटत जाईल. बाळा, आजचे हे 5 मिनटं तुझ्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे 5 मिनटं ठरणार आहेत. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐक. बाळा, तुला काय हवे आहे ते तू सांग. तुझी काय इच्छा आहे ते लवकरच पूर्ण होईल. बाळा, जर तू रोज हा स्वामी संदेश सेवा करत असशील तर हा संदेश पाहत असशील तर स्वामी नक्कीच तुझ्या पाठीशी असणार आहेत. बाळा, स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. तू स्वामींचा प्रिय बाळा आहेस. स्वामी तुझ्यावर कधीही मोठे संकट येऊन देणार नाहीत. तुझ्यावर संकट आले तरी स्वामी भक्कमपणे तुझ्या पाठीशी उभे आहेत. ते तुला यातून नक्कीच बाहेर काढतील. कधीकधी संकट संपायला उशीर होईल. तुला यातून लवकर मार्ग काढता येणार नाही. त्यावेळी तू घाबरू नकोस. स्वामींवर विश्वास ठेव. लक्षात ठेव, शेवटी स्वामीच तुला या सर्वातून बाहेर काढणार आहेत. तू स्वामींवर अविश्वास दाखवू नकोस. स्वामी तुझ्यासोबत काहीही वाईट होऊन देणार नाहीत. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. बाळा, तुझ्या जीवनात काही संकटे आले असतील आणि ते संपत नसतील तर असं समजू नको की स्वामी माझ्यावर नाराज आहेत. स्वामींचं माझ्यावर लक्ष नाही. लक्षात ठेव, स्वामींचं सर्वांवर लक्ष असतं. बाळा, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. ते सर्व पाहत आहेत. जर तू तुझे काम पूर्ण प्रामाणिकपणे करत असशील तर स्वामी नक्कीच तुझ्या पाठीशी उभे असतील. स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक प्रवासात मी तुझ्यासोबतच चालत आहे. मी तुला काहीही होऊ देणार नाही. तू फक्त तुझा मार्ग चांगला ठेव. जी लढाई तू करत आहेस मी तुझ्यासोबत आहे. तू फक्त तुझ्या मनात माझ्याविषयी चांगली भावना ठेव. तू पूर्ण भावनेने माझी आठवण काढ. आम्ही नक्की येऊ. स्वामी म्हणतात अरे, देवाच्या पुढाला पैसे टाकले की देव पावत नसतो. त्यासाठी देवाच्या पुढात भक्तीच्या राशी ओताव्या लागतात. आम्ही ज्याच्या त्याच्या कर्माशी बांधलेलो असतो. कुठल्या तरी जन्मात त्याने चांगले कर्म केलेले असतात. जोपर्यंत त्याचे चांगले कर्म फिटत नाहीत तोपर्यंत त्याचे अकर्म आम्हाला सोसावे लागतात. आम्हाला ते सर्व गुपचूप सहन करावे लागतं. आम्ही काहीही करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ.